नमस्कार मित्रांनो. आज आपण समजून घेऊया Googleचे जीमेल खाते उघडणे. तेही अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये. यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एखादा वेब ब्राउझर उघडायचा आहे आणि त्यामध्ये Googleचा जो वेब ॲड्रेस आहे किंवा Googleचं सर्च आहे, सर्च बॉक्स यामध्ये आपण www.gmail.com हे टाईप करून एंटर केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिली जी वेबसाईट आहे वर दाखवलेली जीमेल, ही हे जीमेलची जी वेबसाईट आहे यावर आपण जो मेल ॲड्रेस टाकला होता तसाच मेल ॲड्रेस दिसतो आहे हिरव्या रंगामध्ये आणि हे बघूनच त्या जीमेल नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक दुसरं पेज उघडत आहे चूज युअर अकाउंट, कारण या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी 2 अकाउंट आहेत आणि आपण आता नवीन अकाउंट उघडत आहोत. म्हणून इथं या 2 अकाउंटच्या खाली आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहेत. ॲड अकाउंट आणि एक रिमूव्ह अकाउंट आहे. त्यापैकी आपण ॲड अकाउंट यावर क्लिक करायचे. त्यानंतर एक नवीन पेज उघडलं इथं इंटरनेटचं. तिथं तुम्हाला ईमेल, फोन वगैरे असं दिसत आहे. पण त्याही खाली गेल्यानंतर क्रिएट अकाउंट अशी एक लिंक दिसत आहे मला. निळ्या अक्षरामध्ये वेब पेजवर जे लिहिलेलं असतं त्याला लिंक असं म्हणतात. त्या क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे आपण. त्यानंतर लगेचच क्रिएट युअर गुगल अकाउंट असं पेज उघडलंय. यामध्ये आपल्याला इथे एक फॉर्म दिसतो आहे. असं हे बघा इथं गुगलचा एक फॉर्म आहे. हा पूर्ण फॉर्म आपण फिलअप करायचा आहे. आणि हा फिलअप करत असताना इथे बघा नेम दिसते. तिथं फर्स्ट नेम टाईप करायचं आहे आपण. इथे लास्ट नेम म्हणजे सरनेम वगैरे टाकायचं आहे. चूज युअर युजर नेम. इथे एक लक्षात ठेवायचं की @gmail.com हे ऑलरेडी असतं. म्हणून फक्त तुम्हाला जे सजेस्टेड वाटतं तेच टाईप करायचे. त्यानंतर क्रिएट पासवर्ड करत असताना पासवर्ड हा रिमेंबर ठेवायचा आहे तुम्हाला आणि तो ठेवत असताना इथं पासवर्डची जी स्ट्रेंथ दिलेली आहे ती स्ट्रॉंग असावी. क्रिएट पासवर्डच्या खाली तुम्हाला कन्फर्म युअर पासवर्ड असं विचारले. म्हणजे जो आपण वर पासवर्ड टाईप केला आहे तोच पासवर्ड पुन्हा एकदा आपण इथं टाईप करून कन्फर्म करायचं आहे. दोन्हीही पासवर्ड सारखे असावेत. ठीक आहे. त्यानंतर इथं बर्थ डेट टाकायची आहे आपल्याला. बर्थ डेटमध्ये बघा मंथ, डे आणि इयर. पहिले मंथ सिलेक्ट करूया आपण. हां, ठीक आहे. त्यानंतर डेमध्ये आपण डायरेक्ट टाईप करू शकता जी तारीख असेल ती आणि इयरमध्ये सुद्धा तारीख टाईप करता येते. त्यानंतर जेंडर इथं आपण मेल फिमेल जे आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर मोबाईल फोन नंबर टाईप करायचा आहे. तुमच्या देशाचं जे काही असेल +91 हे आपल्या देशाचं आहे आणि ज्या देशांचं वेगळं असेल त्यांनी ते बदलून घ्यायचे. त्यानंतर युअर करंट ईमेल ॲड्रेस. तुमच्याकडे जुना एखादा असेल ईमेल ॲड्रेस तर तो टाकायचा आहे किंवा नसेल तर मित्राचा वगैरे इथं ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आहे. आणि खाली बघा त्यानंतर लोकेशन दिसतंय मला. तिथं इंडिया असावं आणि मग अगदी डाव्या खालच्या कोपऱ्यामध्ये एक नेक्स्ट बटन आहे. तिथं नेक्स्ट स्टेप लिहून आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे एक डायलॉग बॉक्स उघडला आहे. त्यामध्ये ते विचारत आहे आपल्याला की हा पासवर्ड तुम्ही जो टाईप केला आहे तो सेव्ह ठेवायचा का? तर नॉर्मली आपण बाहेर काम करत असतो म्हणून इथं शक्यतोवर पासवर्ड सेव्ह ठेवायचा नाही. डोंट सेव्हवर क्लिक करायचं. डोंट सेव्ह. ठीक आहे. त्यानंतर एक प्रायव्हसीची कंडिशन्स वगैरे आहे तिथं त्या ॲग्री करून घ्यायच्या आणि मग आपलं खातं उघडेल. ह्या कंडिशन्स वाचल्याच समजू आपण आणि आता त्या ॲग्री करूया. शक्यतोवर वाचूनच घ्या आणि नंतर ॲग्री कराव्या. ठीक आहे. बघा त्यानंतर लगेचच ॲग्री केल्यानंतर तुम्हाला वेलकम युअर न्यू ईमेल ॲड्रेस इज जो असेल तो दाखवत आहे. ठीक आहे. हे सर्व झाल्याच्या नंतर आपण इथं आता हे वेलकम तर झाले. त्यानंतर कंटिन्यू टू जीमेल या बटनावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू जीमेल. ते केल्याच्या नंतर आता आपण आपल्या जीमेल अकाउंट उघडेल. इथं लोड होत आहे जीमेल अकाउंट. थोडासा वेळ लागतो याला, काही सेकंदांचा, आणि ही पूर्णपणे आपल्या नेटच्या स्पीडवर डिपेंड असतं.
ठीक आहे. बघा आता आहे काही सूचना आहेत तिथं तुम्हाला. वेलकम टू जीमेल अकाउंट, त्यानंतर ते जीमेल त्यांचं काय काय सेवा पुरवतं याविषयीची माहिती आहे. आपण ही माहिती वाचायची, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. लेट्स जीमेल टू डू हार्ड वर्क, त्यानंतर पुन्हा नेक्स्ट, अशा 2-3 सूचना वगैरे ते अकाउंट करत असतं उघडत असताना. त्यानंतर आपण प्रत्येक वेळी नेक्स्ट नेक्स्ट बटनावर क्लिक करत जायचं, म्हणजे हा एक्स्ट्रा उघडलेला जो काही पॉपअप आहे तो निघून जाईल. नेक्स्ट, एक्सपिरियन्स जीमेल ऑन एनी डिव्हाइस, म्हणजे आजकाल जीमेलचं खातं आपण कोणत्याही डिव्हाइसमध्ये उघडू शकतो. ईमेल इज जस्ट ॲज बिगिनिंग. चला लगेच आता सुरुवात करूया. नेक्स्ट, इथं आपल्याला छानपैकी आपला जीमेल ॲड्रेस इज रेडी टू यूज असं सांगत आहे. जीमेल ॲड्रेस रेडी टू यूज हा बघा उघडला आहे. आणि इथं तुम्हाला डाव्या बाजूला जीमेल, कंपोज, इनबॉक्स, स्टार्ट मेसेज आणि समथिंग, आणि इथं तुमचं दाखवत आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये इथं सेटिंग आहे आणि वर ए दिलेलं आहे, म्हणजे ते जीमेल ज्या नावाने उघडलं आहे त्या नावाचं आद्याक्षर पहिलं अक्षर इथं ए दिसत आहे. या ठिकाणी आपण इमेज पण टाकू शकतो. बघूत आपण शेवटी कशी टाकायची ती. तत्पूर्वी हा इनबॉक्स खोलू आपण. इनबॉक्समध्ये एक मेल आहे, हा आहे मेल. तो याला ओपन करायचं, बघायचं काय आहे ते. हा कंपनीचाच मेल आहे आपल्याला आलेला, की तुमचं जे काही खातं उघडलेलं आहे त्याविषयीच्या काही कंडिशन्स वगैरे काही सूचना वगैरे आपल्याला त्यांनी पुरवलेल्या आहेत, आणि ह्या आपण इथं बघून घ्यायच्या छानपैकी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कुठलाही मेल आलेला, आणि वर पण काही ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, रिपोर्ट स्पॅम, डिलीट, मूव टू, लेबल्स अँड मच मोर, आणखी असे बरेचसे लेबल्स आहेत. या सर्व बटनांचा उपयोग आपण मेल वापरत असताना होत असतो. आता पुढे बघूया इथं आपण हां सेटिंग. या सेटिंगमध्ये सुद्धा आपल्याला काही सेटिंग आपल्या मेलची बदलायची असेल तर ही सेटिंग आपल्याला मदत करते. चला आता एक लक्षात ठेवण्यासारखी बाब अशी का हा जो मेल असतो हा मेल आपण नेहमी साइन आउट केल्याशिवाय बंद करायचा नाही. आता साइन आउट कसं करायचं बघा, इथे ए दिसतोय, हे आपलं अकाउंट आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, ॲड अकाउंट आणि साइन आउट. साइन आउट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साइन आउट न करता मेल जर बंद केला तर याचा अर्थ असा होईल का तुम्ही तुमच्या घर लॉक न करता बाहेर चाललात. म्हणून साइन आउट अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जिथं कुठं तुमचा मेल उघडणार तिथून त्याला साइन आउट करूनच बाहेर पडा. पण तत्पूर्वी आपण बघूयात फोटो कसा ॲड करायचा आहे तो. त्या फोटोवर क्लिक केल्याच्यानंतर हे नवीन डायलॉग बॉक्स उघडतो आहे. बघा हा उघडला आहे, सिलेक्ट प्रोफाईल फोटो. इथं 2-3 ऑप्शन असतात, अपलोड फोटो, युअर फोटोज आणि फोटो ऑफ यू. त्यापैकी इथं सेंटरला बघा, इथं सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कम्प्युटर असं एक ऑप्शन आहे, आणि खाली सेट ॲज प्रोफाईल फोटो ते नंतर. पण पहिले आपण काय करू, सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कम्प्युटरवर क्लिक करायचे. हे बघा इथं वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला जो हवा आहे तो फोटो निवडायचा. याच्यामध्ये मला जो पाहिजे तो तर नाही आहे. ठीक आहे, मला जो पाहिजे तो बाजूला आहे, मी शोधतो आहे तो कम्प्युटरमध्ये कुठे आहे ते. हां इथे आहे, आणि हो हा फोटो आहे. या फोटोवर क्लिक केल्यानंतर ओपन बटनावर क्लिक करायचं, आणि मग तो तुम्हाला अपलोड होताना दिसत आहे. हा लवकरच अपलोड होतो, आणि जसा अपलोड झाला तसं त्यांचा जो काही स्क्वेअर दिलेला असतो त्या स्क्वेअरला अचूकपणे आपल्याला जो फोटो पाहिजे त्यांनी काय करा, कापून घ्या. याला क्रॉप करणे म्हणू आपण. आणि जसं तुमचा क्रॉप झाला तसंच शेवटी खालचं जे बटन सांगितलं मी, सेट ॲज प्रोफाईल फोटोवर क्लिक करायचं आहे आपण. ठीक आहे, हा अशा प्रकारे. त्यानंतर इथं सेट ॲज प्रोफाईल फोटोवर क्लिक करायचं. ठीक आहे, हे बघा. आता पहा अशा प्रकारे हा फोटो इथं आपला प्रोफाईल फोटोला सेट झालेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण संपूर्णरित्या आपलं जीमेलचं अकाउंट खोलू शकतो, आणि आपले जे काही सेटिंग्स आहे त्या तुम्ही गरजेनुसार चेंज वगैरे करू शकता. पण अकाउंट बंद करताना साइन आउट व्हायचं विसरू नये. ठीक आहे. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं यूट्यूब चॅनल.
आणि मित्रांनो, कसं असतं का यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कुठलीही चार्जेस लागत नाहीत. म्हणजे मोफतमध्ये तुम्ही ते सबस्क्राईब करू शकता. आणि सबस्क्राईब केल्याचा फायदा असा की यानंतर येणारे जे काही व्हिडिओज असतात याच्याविषयीची माहिती तुम्हाला तुमच्या मेलवर मिळून जात असते. म्हणून शक्यतोवर आवडलेला व्हिडिओ सबस्क्राईब जरूर करावा. धन्यवाद.